नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे 3 डिसेंबर। दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे। 2100 रुपये आता या 12 बँकेतच जमा होणार आहेत। परंतु इथं 3 नियम आता सरकारने बँकेने सांगितलेले आहेत। काही बँकेचे पण 3 नियम आहेत, तुम्ही बघितलं असेल तर। आता तुमचं पण नाव यादीत आहे का नाही बघा। बहिणी खुश यादीत नाव आलेलं आहे। यादी कुठं बघायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। 10 जिल्ह्यात वाटप चालू आहे। ते 10 जिल्हे, आजचे 10 दुसऱ्या यादीतले 10 जिल्हे कोणते आहेत हे आपण बघणार आहोत। बहिणींना खुश खबर, पोर्टल जे आहे ते पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजे लाडकी बहिणीची वेबसाईट जी आहे ते लवकरच परत एकदा चालू होणार आहे। त्याचं काम तुम्ही काही आता एडिट वगैरे त्याच्यामध्ये ऑप्शन लवकरच येऊ शकतो। लाडक्या बहिणींना अर्जाची मुदतवाढ सुद्धा इथं होऊ शकते। आता आपण हे सगळं डिटेल जे महत्त्वाचे 4 ते 5 पॉइंट आहेत बघा। आज सगळ्यात महत्त्वाचं 4 ते 5 नवीन अपडेट आलेले आहेत। इथं काल बैठकीमध्ये झालेल्या एक मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज 3 डिसेंबर आज पैसे वाटप सुरू झालेले आहेत। 2100 रुपये आणि जे काही 12 बँका आहेत त्याच्यामध्ये तर जमा होणारच, परंतु काही महत्त्वाचे निकष इथं आलेले आहेत बघा। परंतु याच्यामध्ये एक वाईट बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट, या महिलांना आता मिळणार नाहीत पैसे। तुमचाही यात असू शकतो समावेश बघा। काही अशा महिला आहेत ज्यांना आज सुद्धा तिथं तुमचं यादीत नाव असणार नाही किंवा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला आता सुद्धा येणार नाहीत। तुम्हाला माहिती आहे की दररोज लाडक्या बहिणीमध्ये 3 ते 4 जिल्हे, 4 ते 5 जिल्हे असे जिल्हे कव्हर होत आहेत हळूहळू। परंतु इथं लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी आहे। ज्या लाडक्या बहिणींना या यादीमध्ये नाव होऊ शकतं किंवा त्यांचं वाटप तिथं सुरू होऊ शकतं, तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या हे बघायचं आहे। महिलांना तिथं 3 ते 4 कामं सुद्धा करायला सांगितले जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं नाव या यादीत आहे का नाही। कारण असं म्हणलं जात आहे की तुमचं नाव यादीतून कट केलं जात आहे। असं खरंच आहे का बाबा की तुमचं नाव ह्यातून लाडकी बहीण योजनेतूनच कमी केलंय डायरेक्ट? असं भरपूर ठिकाणी अफवा किंवा मेसेजेस आपण बघत आहोत की तुमचं यादीतूनच नाव गायब झालेलं आहे, असं खूप जणांनी म्हणत आहे। तर हे असं खरं आहे का आपण सगळं बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, लक्षात घ्या। सगळ्यांना वाट आहे, सगळ्यांना वाट बघत आहेत त्याची लाडक्या बहिणीच्या हप्त्याची। आता आपण पुराव्यासहित माहिती बघणार आहोत। आता व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, लक्षात घ्या। इथं मी आता 4 ते 5 मुद्दे कव्हर करणार आहे। एकतर 2100 रुपये कुठल्या महिलांना येणार आहेत, 2100 रुपये कुठल्या बँकेत जमा होणार आहेत, पोस्टात जमा होणार आहेत की नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण जर तुमचं पोस्टाचं खातं असेल ते सुद्धा खूप महत्त्वाचे अपडेट आहे। पुढचं म्हणजे कोणते जिल्हे आहेत बाबा। मग हे नवीन जे वेबसाईट आहे आता पोर्टल ते चालू झालेलं आहे, तर मग त्याच्याबद्दल काय अपडेट आहे, अर्जाच्या बाबतीत काय अपडेट आहे, हे सगळं आपण बघणार आहोत बघा। तर एक एक करून आपण व्यवस्थित बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा बघा। तुम्ही व्हिडिओ तर पाहता परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जाता, आणि जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यांना लवकर खरी माहिती अशी बघा आपण पुराव्यासहित माहिती देत असतो। आपल्याकडे पूर्ण न्यूज पुराव्यासहित असते। आपण फक्त चित्र फिरवत सांगत नाही, आपल्याकडे पूर्ण माहिती असते, डिटेल माहिती असते, जे मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवरती कव्हर केलेले असतात किंवा आपण डायरेक्ट आपले काही महत्त्वाचे जे आहे तिथून आपण घेत असतो। लक्षात घ्या, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, तुम्हाला माहिती आहे, आणि याला मंजुरी सुद्धा देण्यात आली होती। आता भरपूर महिलांना बघा 5 हप्ते मिळाले होते, 7500 बरोबर। आता अजून कोणाकोणाला मिळाले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। आता बघा नोव्हेंबर पर्यंतचे पैसे तर सगळ्यांना मिळालेत बरोबर, परंतु आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी बाबा, कधी जमा होणार याची प्रतीक्षा सगळ्याच महिलांना आहे। कारण काय होतंय तुम्हाला माहिती आहे की या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर काय सांगितलेलं तुम्हाला हे माहिती आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा, तो आम्ही नोव्हेंबरच्याच आठवड्यात देणार, म्हणजे नोव्हेंबरच्याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात देणार। बरं, नोव्हेंबरचा हप्ता गेला कारण तिथं डिसिजन होत नव्हते, परंतु आता त्यांनी असं ठरवलंय की आता उशीर करता कामा नये। 5 तारखेला तिथं आता तुम्हाला माहिती आहे की राज्य हे आपलं हे आहे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची शपथविधी आहे, तर त्याच्या अगोदरच आता वाटप होणार आहे। आज आणि उद्यामध्ये सुद्धा तिथं वाटप सुरू राहणार आहे। परंतु काही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज बँकेत जाऊन करायची आहे त्या सांगतो बघा। नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे। निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली गेली, पण आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेची चाळणी लावण्याची जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीपूर्वी योजना राबवताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती। एका कुटुंबात 2च महिलांना लाभाचा निकष असतानाही
त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला होता बघा. घरात 4 चाकी वाहन, आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. लाभार्थी महिलांच्या नावाची यादी बघा. मी तुम्हाला सांगितलं की यादी कुठं असते बघा. लाभार्थी महिलांची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता, तो देखील पाळला गेला नाही. परंतु ग्रामसभेत यावरचं वाचन सुद्धा झालेलं नाही. आता तुम्हाला माहिती आहे की जी लाभार्थ्यांची यादी असते ते 2 ठिकाणी असते. एक तर ग्रामपंचायत, तुमची जी ग्रामपंचायत आहे बघा, ग्रामपंचायतच्या ठिकाणी असते, किंवा तुम्ही पोर्टलवर सुद्धा बघू शकता. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तर तिथं तुमचा ऑलरेडी जर तुम्ही अप्रूव्ड असाल म्हणजे तुम्ही यादीत आहेच. आणि दुसरं म्हणजे तुमचं डायरेक्ट ग्रामपंचायतीला सुद्धा यादी पाठवली जाते. आणि जे काही तुमचे जिल्हे असतात त्या जिल्ह्याच्या एक महत्वाचे जे पोर्टल असतात त्या पोर्टलवर सुद्धा लाडकी बहीण योजनेची यादी तिथं मिळत असते. अशा ठिकाणी आपण यादी बघू शकतो. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की अशा लाडक्या बहिणी होत्या, भरपूर लाडक्या बहिणी ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, ज्या स्वतः आयकर भरतायत, ज्या स्वतः लाख लाख रुपयाच्या पगारी आहेत, स्वतः बागायतदार आहेत, त्यांना सुद्धा मित्रांनो 7,500 रुपये गेलेले आहेत. परंतु माझ्या लाडक्या ज्या खऱ्याच लाडक्या बहिणी होत्या, ज्या खऱ्याच या निकषामध्ये बसत होत्या, त्यांना मात्र पैसे भेटले नाहीत. याचं जरा दुःख आहे. कारण काही महिला पात्र असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. आता नवे सरकार सत्तारूढ होताच योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू होऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बघा, आपण स्वतः काहीच सांगत नाही. नवीन पोर्टल जे आता सुरू झालेलं आहे तिथं तुमचे जे खात्यावरचे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरू झाले. तुम्ही बघितलं असेल बघा, लाडकी बहीण योजनेचा जो पोर्टल आहे त्याच्यामध्ये दररोज चेंजेस होत आहेत. तुम्ही थोडं, आता मी माझं कामाचं आहे ह्याच्यावरती अपडेट द्यायचं म्हणून मी सारखं त्याच्यावरती न्यूज बघत असतो, अपडेट बघत असतो. का? कारण आपल्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले पाहिजेत, काही ना काही अपडेट दिले पाहिजे. कारण काय होतंय, तुमच्यापर्यंत जर माहिती पुरवली नाही तर तुम्हाला अपडेट मिळत नाही आणि तुम्ही शांत बसता, निवांत बसता. पहिला हप्ता आला येईल दुसरा, पण असं नसतं मित्रांनो. तुम्हाला पहिला हप्ता आला म्हणजे दुसरा हप्ता येईल असं काही नाही. बघा, दुबार लाभ टाळण्याचा प्रयत्न. लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे, 4 चाकी वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाही, तरी त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला याची छाननी होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. म्हणजे काय, लाडक्या बहिणींना आता दुसऱ्यांदा लाभ मिळणार नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला मी नियम सांगितलेत, त्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही यादीत असणार आहे. आता नियम कुठले मी तुम्हाला आताच सांगितलंय बघा. कुठले? तुम्ही तुमच्या घरात 4 चाकी वाहन किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा तुम्ही कुठलेही आयकर भरत असाल किंवा संजय गांधी निराधार किंवा अन्य योजनेचा लाभ असं जर घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या यादीत सुद्धा तुम्ही नाव नाहीये आणि तुम्हाला 21 रुपये मिळणार नाहीयेत. पोर्टल सुरू झालेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आता अपडेट बघू शकता. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर मग आता 21 रुपये कधी मिळणार? लक्षात घ्या, 21 रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे. परंतु याच महिलांना मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी या निकषांवरती राहणार आहेत, खऱ्या उतरणार आहेत. जे आता मी तुम्हाला सांगितलं आहे निकष, त्याच निकषावरती. आता बघा, तुमचं यादीत नाव आहे की नाही हे तर मी तुम्हाला सांगितलं कसं बघायचं. आता कोणत्या बँका आहेत त्याच बँका आपण बघणार आहोत. कोणते ते जिल्हे आहेत हे बघणार आहोत. अर्जाचा मुदतवाढचा काय संबंध आहे आता हे पण बघणार आहोत. आता मला सांगा, किती लाडक्या बहिणींना वाटतंय की अर्जाची मुदतवाढ झाली पाहिजे? मला स्वतःला सुद्धा वाटतंय की अर्जाची मुदतवाढ झाली पाहिजे. कारण अजून भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांना अजूनही तिथं आपण बघू शकतो की योजनेचा जो हप्ता आहे तो मिळाला तर नाहीयेच, परंतु फॉर्म सुद्धा भरलेला नाहीये, ज्या खऱ्याच लाडक्या बहिणी आहेत. आता कोणाकोणाला 1ही रुपया नाही मिळाला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे ते कमेंट करा. म्हणजे आपल्याला डिटेल माहिती कळेल की किती महिला राहिलेल्या आहेत, त्यांना किती पैसे मिळालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून राहिलेले आहेत, कोणत्या बँकेत आलेले आहेत, तुमचं पोस्टाचं खातं आहे का, हे सगळं तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती बरोबर तिथं तुम्हाला देता येणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आज पैसे येणारच आहेत, परंतु कोणत्या बँकेत येणार ते आपण बघणार आहोत. बघा, तिथं जसं काळजीवाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींचं वचन पूर्ण करू आणि त्यांना आजपासून पैसे देऊ. तर लाडक्या बहिणींचे पैसे तर येणारच आहेत, परंतु ते पैसे बघा कोणत्या बँकेत येणार आहेत ते तुम्हाला सांगतो. ज्या बँकेचा काही नियम असतात बघा. आता तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहिणीचा फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही कुठलीही बँक दिली, जसं की मध्यवर्ती बँक असेल, जिल्हास्तरीयवर बँक असेल, तालुकास्तरीयवरती बँक असतील किंवा अशा छोट्या छोट्या बँक असतील ज्या बँकांना मान्यता नसते. कारण ट्रान्झॅक्शन करताना काही नियम असतात, त्या ट्रान्झॅक्शनच्या नियमानुसार तुमची बँक असली पाहिजे. आता बघा, ज्या बँकेना IFSC कोड असतो तीच बँक इथं जमा होणार आहे. जसं की ॲक्सिस बँक, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, तिथे बँक ऑफ इंडिया, HDFC, ICI. आता ह्या लिस्ट आहेत. आता आपल्याकडे पूर्ण यादी आहे. तुम्ही फक्त एक काम करायचंय,
तुम्ही तुमचं बँकेचं नाव सांगा, आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये कमेंट्समध्ये करू की ही बँक चालते की नाही. ज्या कमेंट्सला लाईक असेल ते कमेंट्स तिथं म्हणजे तुम्ही समजून जायचं की आपली बँक चालणार आहे. लक्षात घ्या. आणि जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तरी सुद्धा तिथं काही प्रॉब्लेम नाही. परंतु आता असं झालेलं आहे की तुम्ही अर्जामध्ये जर एक बँक दिलेली आहे, ती बँक बंद आहे, म्हणजे त्या बँकेला ब्लॉक केले गेलेलं आहे, तर तुमचा पोस्टात सुद्धा पैसे येणार नाही. तुम्हाला ते बँकेचं अकाउंट चालू करून घ्या मित्रांनो. कारण जर तुमचे पहिले जर पोस्टात पैसे आले असतील तर ठीक आहे, पुढचे पैसे सुद्धा तुमचे पोस्टात येतील. परंतु जर तुमचं पोस्टातच पैसे आलेले नाहीत, बँकेत पहिले पैसे आले होते आणि बँक आता ब्लॉक झालेली आहे, तर बँकेचं अकाउंट तुम्हाला चालू करून घ्यावं लागेल आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन करावं लागतील. आधार सेडिंग करून घ्यावं लागेल मित्रांनो. तुम्हाला पोस्टात सुद्धा नवीन अपडेटेड आधार कार्ड द्यावा लागेल, तरच तर तुम्हाला पोस्टात सुद्धा पैसे येणार आहेत. पोस्टात सुद्धा आधार अपडेट करून घ्या. लाडकी बहीण योजनेसाठी जो तुम्ही अकाउंट उघडलेला आहे बँकेत त्याचं सुद्धा आधार कार्ड सीडिंग करून घ्या. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तरच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं जिल्हे म्हणजे तुम्हाला मी सांगतो कोणते जिल्हे आहेत. तर आज बघा भरपूर जर बघितलं आपण तर आज आपल्याला विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जास्त पैसे मिळणार आहेत असं वाटतंय. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी जास्त पैसे पाहायला मिळतील. अहमदनगर, थोडंसं नाशिक, पुणे आणि मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज थोडेसे पैसे पाहायला आपल्याला मिळणार आहेत. तर तुमचा जिल्हा तुम्ही इथं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण तुम्हाला सांगू की नक्की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे का नाही. लक्षात घ्या. तुमची कोणतीही बँक असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बँकेला IFSC कोड असणं गरजेचं आहे. IFSC कोड असेल तरच त्या बँकेचा तुमच्या नियमांमध्ये बसत असतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे झालंय असं की ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरताना फॉर्म जो काही तुम्ही बँक दिलंय ते बँक बंद झालेलं आहे काही ट्रान्झॅक्शन न केल्यामुळे. तर पहिल्यांदा आज बँकेत जावा. आपलं अकाउंट सगळ्यांनी जायचंय. आज बँकेत जाऊन काय करायचंय, आपलं अकाउंट सेफ आहे का नाही, चालू आहे का नाही, ट्रान्झॅक्शन चालू आहेत का नाही हे चेक करायचंय. आधार कार्ड सीडिंग आहे का नाही हे बघायचंय. पोस्टवाल्यांनी पोस्टात जाऊन चेक करायचंय. ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करा. तरच तुमच्या यादीत नाव येईल आणि तुम्हाला सुद्धा पैसे वाटप सुरू होणार आहे. आज पैसे वाटप सुरू झालेलं आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना सगळ्यांना पैसे देण्याचं हा सरकारचा मानस आहे, तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. कारण तुम्ही काय करता, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता आणि तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट येत नाही. सबस्क्राईब फक्त करू नका आणि बेल आयकॉनची जी घंटी असते ते घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.